आपण शांतपणाने या ठिकाणी बसावं, कारण मागच्या 4 दिवसापासून ते आपल्या लेकरा बाळांच्या भविष्यासाठी या ठिकाणी आमरण उपोषण करीत आहेत. त्यामुळे माझी आपल्याला विनंती आहे की गर्दी न करता शांतपणे बसावं. मी आपल्याशी थोडासा संवाद या निमित्तानं करणार आहे. सर्वप्रथम आपल्या सगळ्यांचं समर्थन दीपक भाऊ बोराडे यांच्या पाठीशी आहे हे दाखविण्याकरिता आपण जरा येळकोट येळकोटचा नारा देऊ. येळकोट येळकोट, येळकोट येळकोट. थोरले सुभेदार मल्हारराव होळकरांचा, पुण्यश्लोक महाराणी अहिल्यादेवी होळकरांचा, महाराजा राजराजेश्वर यशवंतराव होळकरांचा, भीमाबाई होळकरांचा, परमपूज्य भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, छत्रपती शिवाजी महाराजांचा, राष्ट्रपिता ज्योतिराव फुलेंचा, राजर्षी छत्रपती शाहू महाराजांचा. धन्यवाद. शांत चित्तानं मी काही जे बोलणार आहे ते आपण ऐकून घ्यावं. भगिनी आणि बंधूंनो, धनगर जमातीच्या अनुसूचित जमाती आरक्षणाचा प्रश्न हा काही 10-20 वर्षाचा प्रश्न नाहीये. मागच्या 40 वर्षापासून धनगर जमात या महाराष्ट्रामध्ये झुंज देते आहे. आज दीपक भाऊ बोराडे आपल्यापैकीच एक असणारा एक जिद्दी माणूस, एक अभ्यासू नेता या ठिकाणी अन्न पाणी तोडून आपल्या न्याय हक्काच्या संरक्षणासाठी उपोषणाला बसलेले आहेत. याच्या पूर्वी मागच्या वर्षी पंढरपूरमध्ये आपल्यापैकी बऱ्याच जणांनी पाहिलेलं आहे की आपल्या 6 लोकांनी उपोषण केलं होतं. त्यामध्ये दीपक भाऊ बोराडे हे सुद्धा अतिशय अग्रेसर पद्धतीनं त्या ठिकाणी उपोषण करीत होते, मीडियाशी बोलत होते, आपल्याशी संवाद करीत होते. त्यावेळेला विधानसभा तोंडावरती होत्या. पंढरपूरमध्ये विठ्ठलाच्या पायाजवळ बसून धनगर समाज जमातीनं संविधानिक हक्काच्या मागणीसाठीचं आंदोलन पुकारलेलं होतं. ते आंदोलन मग यांनी पुन्हा शब्दांची फिरवा करून ते आंदोलन थांबवलं. त्यानंतर मी त्याही वेळेला दीपक भाऊंना म्हणत होतो की आता आंदोलनाची भूमी मराठवाडा असली पाहिजे, कारण मराठवाड्यामध्ये जी ताकद आहे, मराठवाड्यामध्ये जे जिगर आहे, मराठवाड्यामध्ये इतरांच्यासाठी धावून जाणं जे आहे, मराठवाड्यामध्ये दारिद्र्याचे जे चटके आहेत, मराठवाड्यामध्ये मेंढपाळावर होणारे हल्ले आहेत, मराठवाड्यामध्ये ऊसतोड कामगारांचे लोंढेच्या लोंढे पश्चिम महाराष्ट्राकडे जात असतात. पुण्या, मुंबईला, औरंगाबादला किंवा हैदराबादला आपली माणसं घरदार सोडून पोटाच्या भाकरीसाठी ही जात आहेत. धनगर जमात माणसातून उठतोय, गावातून उठतोय, अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे. आणि काय आपण करतोय, काय मागणी करतोय, आंदोलन कशासाठी करतोय, तर त्याच्या संदर्भामध्ये मी बोलणार आहे. मी दीपक भाऊंशी बोललो 17 तारखेला. ते अतिशय चांगल्या मुहूर्तावरतीच्या दिवशी परमपूज्य स्वामी रामानंद तीर्थ यांच्या नेतृत्वाखाली मराठवाड्यातल्या, तेलंगणातल्या, कर्नाटकातल्या तिन्ही राज्यातल्या लोकांनी एकत्रित येऊन 224 वर्षाची निजामी राजवट बरखास्त केली आणि आपण भारतामध्ये सामील झालो. त्या दिवशी
दीपक भाऊ बोराडेंनी उपोषण करण्याचा निर्णय घेतला. म्हणजे लक्षात ठेवा, आपल्या मराठवाड्यातल्या लोकांना 1.25 वर्ष उशिरा स्वातंत्र्य मिळालं 17 सप्टेंबर 1948 ला. आणि आपल्याला दीपक भाऊंच्या निमित्तानं 77 वर्षानंतर एसटीचं आरक्षण मिळेल. म्हणजे जिथं तिथं आपली गाडी लेटच आहे. काय मागणी आहे आपली? की आम्ही एसटी प्रवर्गामध्ये 36 नंबरवर नोंदवलेले आहोत आणि आतापर्यंत आम्हाला आरक्षणाची अंमलबजावणी झालेली नाही. गंमत आहे बघा, सरकार जे फडणवीसाच्या सत्तेवर आहे त्या फडणवीसांनी देखील हे मान्य केलेलं आहे. 2014 मध्ये बारामतीला मोठं आंदोलन झालं, आपल्यापैकी बरेच लोक आले होते. त्या आंदोलनामध्ये विरोधी पक्ष नेते म्हणून फडणवीस आले, आपला पवित्र भंडारा कपाळावर लावला, पिवळी दस्ती गळ्यात घातली आणि सांगितलं की तुमचा प्रश्न मला कळलेला आहे. आता आम्हाला असं वाटतं की बाबा फडणवीसाच्या परंपरेतल्या माणसाला एकदा कळाल्यावर ते पक्कच कळते काही. आम्ही अडाणी माणसं आहोत, मेंढराच्या मागे जाणारे, गावकुसातली कामं करणारी माणसं आम्ही. पण फडणवीसची परंपरा तूप भाताची परंपरा आहे, शिक्षणाची परंपरा आहे. आमच्यासारखी मेंढपाळाची, आमच्यासारखी कुणब्याची परंपरा नाही. आणि आम्हाला विश्वास वाटला की जे फडणवीस म्हणतायत की मी आज विरोधी पक्ष नेता आहे, तुमचा प्रश्न मला कळालेला आहे, तुमची मागणी संविधानाला धरून आहे, तुम्ही तुमच्या मताचं बळ आमच्या सोबत द्या, आम्ही सत्तेवर आल्यानंतर पहिल्या कॅबिनेटमध्ये तुमच्या आरक्षणाचा प्रश्न निकाली काढू, तुमच्या हातामध्ये एसटीचं सर्टिफिकेट देऊ. येळकोट येळकोट जय मल्हार झालं, भंडारा आम्ही उधळला. अहो सगळेच, म्हणजे आमच्यासारखे बीजेपीच्या विचारधारेचे नसलेले, जे आमचं रक्त अहिल्यादेवी होळकरांचं रक्त आहे, यशवंतराव होळकरांचं रक्त आहे आणि फुले शाहू आंबेडकरांचा विचार घेणारे आम्ही कार्यकर्ते देखील जमातीचं हित होत असेल तर भाजपला मतदान करा असं बोललो होतो. त्याच्यामध्ये दीपक बोराडे होते, आम्ही होतो सगळे. काय झालं? पहिली कॅबिनेट गेली, पहिलं सरकार गेलं, धनगर जागच्या जागीच आहेत. म्हणजे तुमच्यासारख्या नेत्याकडून आम्हाला अपेक्षा होती, कारण परंपरेला आम्ही फसत आलो होतो. आम्हाला असं वाटलं होतं की तुमचं नवं सरकार आल्यानंतर तुम्हाला आमच्या मतांची गरज पडेल, तुम्ही आम्हाला सोबत घ्याल. पण तसं अजिबात झालं नाही. तुम्ही आमच्या पाठीमध्ये खंजीर खुपसला आणि त्याच्यानंतर पुन्हा तुम्ही स्वतःसाठी या महाराष्ट्राला म्हणालात मी पुन्हा येणार आहे, मी पुन्हा येणार आहे. काय येऊन काय करणार आहेस? गवत उपटिणार आहेस? येऊन काय करणार आहे? मी पुन्हा येणार आहे आणि धनगराचं आरक्षण देणार आहे असं जर तू म्हणला असतास तर तू मरेपर्यंत गादीहून तुला कोणी हटविलं नसतं, मरेपर्यंत. परंतु तुम्हाला धनगर म्हणजे भोळे भाबडे येडे वाटतात, ते आक्रमकपणानं पुढे येत नाहीत. रस्त्यावरच्या लढाया लढण्यामध्ये ते कमी पडतात, कारण पोट भरण्याची मारामार आहे. मेंढराच्या पाठीमागं शेतामध्ये दुसऱ्याचे शेत करतात, शेतमजुरीनं काम करतात, वाटेल त्या पद्धतीनं पोट भरतायत. अशी माणसं काय त्रास देणार आहेत? आणि त्यामुळं बांधवांनो, आपल्याला 2017 मध्ये 49-19 नंबरची आपण याचिका दाखल केली. आपल्यापैकी काही मंडळींना, सुशिक्षित मंडळींना माहित असेल, 4919 हा आपला याचिका क्रमांक होता. आणि त्यावेळेला सरकारनं एक अफिडेव्हिट दिलं, धनगर इज नॉट एक्झिस्टन्स, धनगर इज एक्झिस्टन्स. या महाराष्ट्रामध्ये धनगड नावाची
कुठलीच जमात अस्तित्वात नाही, आहेत ते धनगर आहेत. कोण म्हणले? यशपाल भिंगे म्हणला नाही, दुसरा कुठला नेता म्हणला नाही. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी ऍफिडेव्हिट सर्वोच्च उच्च न्यायालयामध्ये दिलं, लेखी स्वरूपामध्ये दिलं. धनगरांचं अस्तित्व या महाराष्ट्रात नाही असं जर मुख्यमंत्री म्हणत असाल तर माझा या जालन्याच्या भूमीतून दीपक बोराडे या ठिकाणी 4 दिवसाचं उपोषण करून या ठिकाणी अतिशय थकलेले आहेत. आपण सगळे साक्षीदार आहात. माझा मुख्यमंत्र्याला प्रश्न आहे, घटनेच्या 15 आणि 16(4) कलमनुसार 342(1) कलमानुसार तुम्हाला 2 ओळीचं पत्र देता येतं की आरक्षणाच्या तत्वामध्ये ज्या परिपत्रकामध्ये धनगर लिहिले असेल ते धनगर असे वाचावे. ते 2 ओळीचं पत्र तुम्ही राज्यपालाची सही घेऊन अध्यादेश म्हणून जाहीर करू शकता. तुम्ही मायबापाच्या इमानदार असाल तर. तुम्ही GR काढला की नाही? आमच्या काही पोटात दुखत नाही कोणाला मिळालं तर, परंतु आमची अवस्था तर बेकार आहे. संविधानाने आम्हाला दिलेला आहे. संविधानाच्या 2 सूच्या केंद्रामध्ये असतात. एक शेड्यूल कास्टची असते, दुसरी शेड्यूल ट्राईबची असते. या 2 सूचीमध्ये बदल करण्याचा अधिकार कुणालाही नाही. मग 36व्या नंबरवर असलेल्या धनगर जमातीचं अस्तित्व महाराष्ट्रात आहे की नाही ही पाहण्याची जिम्मेदारी कुणाची आहे? ती जिम्मेदारी तुम्ही महाराष्ट्राचे प्रमुख म्हणून फडणवीस साहेबांची ती जिम्मेदारी आहे. मग या महाराष्ट्रामध्ये धनगर अस्तित्वात आहेत का? आता तुम्हीच सांगितलंय ना, तुम्हीच ऍफिडेव्हिट दिलंय की ते नाहीत म्हणून. मग माझा आता फडणवीसांनाही प्रश्न आहे, मोदीलाही प्रश्न आहे आणि राष्ट्रपतीलाही प्रश्न आहे की एखादी अस्तित्वातच जमात नाही तिला आरक्षण तुम्ही दिलंय. हे घटनाबाह्य काम आहे ना. हो राग साहेब, आमचे आता राजेंद्र राग साहेब आहेत आमचे या भागातले नेते. माझा तुम्हालाही प्रश्न आहे की एखादी जमात अस्तित्वात नाही, तुमच्या बाजूला आता कोर्ट आहे, उद्या जाऊन तिथं काही वकिलाला विचारा की ते जमात अस्तित्वातच नाही, कुठंच नाही ना. ती महाराष्ट्रात आहे ना, मध्य प्रदेशमध्ये आहे ना, गुजरात मध्ये आहे ना, उत्तर प्रदेशमध्ये आहे ना, पंजाब मध्ये आहे ना, भारतात आहे ना, पाकिस्तानमध्ये आहे ना, बांगलादेश मध्ये आहे ना, खाली श्रीलंकेत आहेत ना, आकाशात आहेत ना, पाताळात आहे. कुठंच नाही. ते जे कुठंच नाहीत त्याच्या नावानं आम्ही आरक्षण दिलंय. म्हणजे याचा अर्थ काय? याचा अर्थ असा आहे की तुम्ही धनगराच्या मानगुटीवर धनगर नावाचं भूत उभं केलं. जे भूतच आहे. भूत आता कोणाच्या बापानं बघलंय? तुम्ही कोणी बघितलं असेल सांगा, आहे ना. भूत कोणीच बघलेलं नाही, तसा धनगडही कोणीच बघितलेला नाही. तो आपल्या उरावर बसवला आणि आपल्या 5 ते 7 पिढ्यांची कत्तल केली. आपल्याला जर 1953 मध्ये मंडल आयोगाच्या नंतर 56 ला लागू झाल्यानंतर आपल्याला जर एसटीचे प्रमाणपत्र मिळाले असते तर तुम्हाला सांगतो आपला मांडव उडूनच गेला नसता. हे गरिबाचा पांघरून आहे. आपल्या गरिबांनाच राखायचे. आमदार नाहीत तुमचे, खासदार नाहीत तुमचे, कलेक्टर नाहीत, दर्जाचे अधिकारी नाहीत, ब दर्जाचे अधिकारी नाहीत. आपले नोकऱ्या बी मास्तर, कारकून, तलाठी, ग्रामसेवक, चपराशी, आश्रमशाळेत बेश्रमपणाच्या नोकऱ्या. ह्याच्या पलीकडे धनगर नाही. अरे मी ज्या संस्थेत काम करतो ती स्वामी रामानंद तीर्थांनी स्थापन केलेली 1950 ची संस्था आहे. आज 75 वर्षात एकमेव धनगर मी प्राध्यापक आहे. याच्यावर तुम्ही ओळखता. टाळ्या वाजविण्यापेक्षाही हे दुःख करण्याचा विषय आहे. 2 कोटीची संख्या या महाराष्ट्रामध्ये धनगर जमातीची आहे आणि आरक्षण किती आहे? 3.5%. म्हणजे मोठ्या लट हत्तीला चड्डी घातल्यासारखा कार्यक्रम आहे ना. म्हणजे जगामध्ये आरक्षणाचा अभ्यास करणारी माणसं आहेत
आणि आरक्षणाचं तत्व लोकसंख्येशी निगडीत असतं. लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये आरक्षण असतं. हे आरक्षण तत्वाचा मूलाधार आहे आपल्या इथं. कारण तुमचे बोलणारे कोणी नाहीत. खासदार म्हणून एक बी जाईना. एक बीड मधले आपले गेलते रखमाजी गावडे एकदा, आपल्याला ते बी माहित नाही है ना. आपले प्रतिनिधी नाहीत, शासनात नाहीत, प्रशासनात नाहीत. मग प्रश्न कसे सुटतील है ना. आणि आपणही विभागलो गेलो है ना. मराठवाड्यामध्ये तर जास्त आहे. कोणी म्हणते आम्ही हटकर आहो, कोणी म्हणते खुटेकर आहो, कोणी म्हणतो बंडखोर आहो, कोणी म्हणतो झेंडेवाला आहो. सगळ्या भानगड 12 भानगडी. धनगराची जत्रा आणि कारभारी 17 म्हणल्यासारखा कार्यक्रम आहे. आणि म्हणून या ठिकाणी उपोषणाला हे बसले असले तरी न्याय हक्काच्या लढाईमध्ये संघटितपणाला फार महत्व असतं. जोपर्यंत आपण संघटित होत नाही, आणि तुम्हालाही सांगतो आता बऱ्यापैकी आपण हे जालन्यात सुरू केलंय म्हणून दीपक भाऊ, तुमच्या भोवताली हा गराडा कायम राहणार आहे. आणि आरक्षणाचं सर्टिफिकेट घेऊनच तुमच्या अंगावर भंडारा पडूनच इथून उठायचंय आपल्याला. आणि तसं जर झालं नाही तर मी महाराष्ट्रातल्या तमाम धनगर जमातीच्या लोकांना सांगतो, एक तर आमच्या हातात सर्टिफिकेट येईल, नाहीतर हे सरकार पडल. आता ही ताकद ओळखा. आम्ही बोललोय म्हणजे काहीतरी बोललोय म्हणून नाही. गावागावातून नुसते माणसं आपले रस्त्यावर जरी आले तरी महाराष्ट्र आपण जाम करून टाकू शकतो. नाहीतर आम्ही आपल्या भाषणात सांगायचं, आम्ही आमच्या पक्षाच्या लोकांना सांगायचं आम्ही 2 नंबरचे आहो, आणि दीपक भाऊच्या इथं माणसंच नाही. हे माणूस इकडं मरायचं उपोषण करायला आहे. अमरण मरण येईपर्यंत. कुणासाठी? स्वतःसाठी नाही. त्यांचा सगळा व्यवसाय बंद केलाय. 2019ला मी त्यांना आमचं तिकीट दिलं तर विधानसभेचं. त्यावेळेला त्यांच्या भागामध्ये मी सभा घेण्यासाठी गेलो होतो. अतिशय साध्या कुटुंबातला, रोज कमवावं रोज खावं अशा परिस्थितीमध्ये, चांगल्या नोकरी मध्ये होते ते, मस्त पोट भरू शकले असते. 2-4 फलाट, बायकोच्या अंगावर सोनं, एखादा बंगला बांधून राहू शकले असते. परंतु दीपक भाऊंनी पाहिलं आपल्याला सुख मिळून उपयोगाचं नाही. आपल्या अवतीभोवती जो आपला समाज आहे दारिद्र्यात खितपत पडलेला, एक वेळचं जेवाय मिळतंय, मेंढराच्या पायावर कचकन पाय देऊन चालणारी पोरं बघितली, घोड्याच्या पाठीवरती बैलगाडीवरती सगळं सामान लादून आमच्या बायका डोंगरानं फिरतायत. कोण बोलावे याच्यासाठी? कोण बाहेरचा येऊन येणार आहे का देव उतरून आपलं भलं करणार आहे? आपलं भलं आपल्यालाच करावं लागतं. आपलं वजन आपल्यालाच उचलावं लागतं. या भूमिकेतनं या जिद्दी माणसांनी नोकरी सोडली आणि हे त्या चळवळीमध्ये आले. आज आपली जिम्मेदारी आहे की आपण यांना साथ कशी द्यायची. मी सांगितलं तसं अवतीभोवतीच्या प्रत्येक गावातून किमान 2 गावं तरी इथं आली पाहिजे. आता तुम्ही नियोजन केलं असेल, मला आता नेमकं माहिती नाही. परंतु आता आम्ही बाहेरची माणसं सुद्धा येणाऱ्या 3 दिवसामध्ये प्रत्येक तालुक्याला, प्रत्येक जिल्ह्यामध्ये आम्ही आंदोलन सुरू करतोय. अलग लक्ष. केवळ सगळ्यांनी इथंच पळत यावं असं नाही. आपल्या गावामध्ये आंदोलन सुरू झालं पाहिजे. आपले रस्ते आपल्याला येणाऱ्या कालखंडामध्ये जाम करायचे आहेत. आणि आपल्याला एकच प्रश्न विचारायचा आहे, फडणवीस साहेब क्या हुआ तेरा वादा. आतापर्यंत तुम्ही आमचा चांगुलपणा बघितला, आतापर्यंत तुम्ही आमचा भंडारा बघितला, आतापर्यंत आमच्या नुसत्या घोषणा ऐकल्या, पण आमचा राग बघल्या नाही, आमचा संताप बघितला नाही. आमचे टकोरे आधीच 12 पर्यंत बरे चालतात, 12च्या नंतर सटकतात है ना. आणि त्याच्यानंतर आम्ही कुणाच्या बापाला आवरत नसतो. आणि इतिहास घडवणं हे आमच्या रक्तात आहे. सगळ्या विरोधात, सगळं जग विरोधात असताना आम्ही लढाया जिंकलेल्या आहेत. हा आमचा इतिहास आहे. आणि त्यामुळं आम्हाला गृहीत धरू नका है ना. एका बाजूला आरक्षण तर दिलंच नाही. पोरांनी ऐका जरा व्यवस्थित. मी म्हणजे राजकीय जोडे बाजूला काढून आलो. जे सत्य आहे ते बोलणार, खोटं बोलायला आलो नाही, इथं राजकारण करायला आलो नाही. त्यांनी सांगितलं आरक्षण मिळालं नाही, पण आदिवासीच्या बरोबरीनं आम्ही तुम्हाला बजेट देऊ. तुम्ही ऐकलं असेल ना, 22 कलमी योजना.
खूप नेते पुढे येऊन सांगत होते. आता माझा तुम्हाला प्रश्न आहे, आदिवासींचं बजेट आहे 700 कोटी रुपयाचं, 750 कोटी रुपयाचं बजेट आहे. एवढं बजेट आल्यावर तर आम्ही नुसते पैशानच वाहून जातात. दिलं का तेवढं बजेट? 22 कलमी योजना काही लागू झाल्या का? बरोबर आहे. मग आता काय करायचं धनगरायचं? मग आता त्यानं काय काम केलं, धनगरायचा ओबीसीचा संघर्ष करायला लावला. म्हणजे तो संघर्ष मी चुकीचा बरोबर काही बोलत नाही, परंतु धनगरांना डायव्हर्ट केलं, त्यांना ओबीसीचा संघर्ष करायला भाग पडलं आणि ओबीसी पासून हिंदुत्ववादी संघटनेमध्ये आणून हिंदू आहोत गर्व से को म्हणायला लावलं. हे कळत असेल तर बघा, है की नाही? अरे बाबा, हिंदू जर असता तर ह्या मेंढपाळाकडे बघितलं असतं ना. हे मेंढपाळ काय पाकिस्तान मधून आलेत काय? हे मरणारे शेतकरी आज महाराष्ट्रामध्ये मराठा शेतकऱ्याच्या खालोखाल धनगर शेतकऱ्याच्या आत्महत्या आहेत. आज सगळ्यात जास्त उठून कोण चाललंय? सगळ्यात जास्त जमिनी कोणाच्या गेल्या? त्या धनगर जमातीच्या गेल्या. मग ते एमआयडीसी मध्ये असो, लवासा सारख्या प्रकल्पामध्ये असो, सिडको हडको मध्ये असो, स्पेशल इकॉनॉमिक झोन मध्ये असो, किंवा वेगवेगळ्या प्रकल्पामध्ये असो, किंवा समृद्धी महामार्गावर असो, धनगर जमातीच्या जमिनी गेल्या. जमिनीपासून तुटले, गावापासून तुटले. कसं करावं आम्ही, कसं जगावं आम्ही, हा आमचा प्रश्न आहे. म्हणून पाय खोरून मरण्यापेक्षा दीपक भाऊला साथ देऊन मरू अशा पद्धतीचा संकल्प आपण या निमित्तानं केला पाहिजे. आणि म्हणून मी सांगितलं तसं दीपक भाऊंना ती मी नोट पुटअप केलेली आहे. काय? एका 2 वाक्यामध्ये, एका पत्रात आपलं आरक्षण आपल्याला मिळू शकतं. आता ते काय करतील? इतर समाजाला उचकून देतील, आदिवासींना उचकून देतील. ही स्टाईल आहे त्यांची. बहुजन समाजामध्ये लढवा आणि मस्तपैकी बघत बसा, ही यांची स्टाईल आहे. आमचं म्हणणं आहे, आतापर्यंत आम्हाला कोणीच असा शब्द दिला नव्हता. आपलं भांडण एवढं जोरात केलं, तुम्ही म्हणताल सर तुम्ही राजकारणच करल्या. मी त्याच्यासाठी नाही. असा शब्द कोणत्याच मुख्यमंत्र्यांना आपल्याला दिलेला नव्हता की पहिल्या कॅबिनेट मध्ये मी तुमचं सर्टिफिकेट देतो. एकाही नेत्यानं, मुख्यमंत्र्यानं, पक्षप्रमुखानं, विरोधी पक्ष नेत्यानं आजपर्यंत आपल्याला शब्द दिला नव्हता. तो शब्द दिला म्हणून 2014 मध्ये भाजपची सत्ता आली आणि तेव्हापासून कंटिन्यू आहे. हे आलेलेच आहेत, मुख्यमंत्री झालेलेच आहेत. आता जनाची नाही तर फडणवीसला मनाची तरी लाज वाटावं. आणि धनगराचा तळतळ जर लागला ना, ते लई बेकार असते. अलग लक्षात. सुधारणा मग काही खालतो भरतो. आणि या वेळेला तुम्हाला सांगतो, इतकं मधीच गडबड आहे सरकारच्या की आपण सगळे जर उठून बसलो आणि पिवळे झेंडे दांडके घेऊन जर आलो तर तुम्हाला सांगतो सगळा धुला होऊन जाते. इतकं सोपं नाही. हे दीपक भाऊचं आंदोलन इतक्या करेक्ट वेळेला होतंय की आता आपण जर ताकद दाखविली तर हे सर्टिफिकेट आपल्या हातात मिळाल्याशिवाय राहणार नाही, हे लक्षात घ्या. म्हणून आता घरी बसायचं नाही. मला या आंदोलनामध्ये सहभागी होण्यासाठी काय करता येतं? गावाच्या गावात तरुण पोरांनी पिंजून काढले पाहिजे. आमच्यामध्ये जे लिहिणारे आहेत त्यांनी लिहिलं पाहिजे, बोलणाऱ्यांनी बोललं पाहिजे. ज्याच्याकडे पैसा आहे, आता कर्मचारी वर्ग 89 मध्ये लागले, बऱ्यापैकी पैसे आले, मध्यमवर्गीय झाले, त्या लोकांना ठीक आहे, येता येत नाही सरकारी कर्मचाऱ्याला इथं, तर तुम्ही पैसे द्या. हे उडून चाललंय, छप्पर उडून चाललंय, माणसाला बसायला इथं चटया नाहीत. इथं आपल्याला काहीतरी लोक आले तर किमान पाण्याची व्यवस्था तरी आपल्याला करता येईल. प्रत्येकानं आपला वाटा उचलण्याचा प्रयत्न करा. ही लढाई जिंकल्याशिवाय आपण राहणार नाही, असा मी तुम्हाला या ठिकाणी शब्द देतो. दीपक भाऊ तुम आगे बढ़ो, दीपक भाऊ तुम आगे बढ़ो. देत कसं नाही, देत कसं नाही. तर बांधवांनो, आपल्या प्रत्येकाला या लढ्यामध्ये सहभागी व्हायचंय. लांब लचक भाषण करण्याची ही वेळ नाही. बऱ्याच वेळेला मी या विषयाच्या अनुषंगानं बोललेलो आहे. आता तुम्ही सुद्धा व्हॉट्सअपवर, फेसबुकवर लिहित असताना आता चुका करू नका. सगळ्यांची भाषा सारखी असली पाहिजे.
ती कोणती भाषा आहे मी तुम्हाला आता सांगितलं. फक्त पत्र, धनगर या नावाच्या जागी धनगर असे वाचावे एवढं पत्र देता येऊ शकतं. त्याची कलम मी सांगितली, त्या कलमानुसार आम्ही एक नोट लगेच ताबडतोब जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये सुद्धा पुटअप करतो. आमच्या गावातल्या प्रत्येक नेत्याला, सभापतीपासून जे जुने होते, कोणत्याही पक्षात राहू द्या, आपलं लेटर त्याच्याकडे गेलं पाहिजे. आमदार पडलेला राहू द्या की आता असलेला राहू द्या, स्टँडिंग, त्याच्याकडे आपलं पत्र गेलं पाहिजे. तुम्ही काय करा काय नाही करा साहेब, आम्ही तुम्हाला मतदान असलं काहीच बोलू नका. तुम्ही फक्त ताकदीनं जा. तुमच्या आमदाराजवळ कमीत कमी 4-5 हजार लोक त्याच्याकडे गेले पाहिजेत, म्हणजे आपोआप कळलं. आम्ही तुम्हाला मत दिले सांगायला किती 5 जण येऊ, काय उपयोग आहे त्याचा. आणि तुम्ही बघितलंय की आपला दचका त्याला माहित आहे एकदा बसल्यावर कसा राहते. आता आम्ही नांदेडला दचके दिलेलेच आहे ना, त्यामुळे ते देतच राहतो. ते केलंच पाहिजे. म्हणून या प्रस्थापित व्यवस्थेला आमचं दुःख कळत नसेल तर प्रस्थापित व्यवस्थेचं नरड फोडण्याची ताकद आमच्यात असली पाहिजे, हे आपल्याला या ठिकाणी दाखवून द्यावं लागेल. दीपक भाऊ, तुम्ही धीर सोडू नका. तुम्ही सोडत नाही, तुम्ही लढाऊ आहात, तुम्ही जिद्दी आहात, है ना. आणि त्यामुळे तुमच्या नावातच दीपक आहे. त्यामुळे आरक्षणाचा दिवा पेटवल्याशिवाय तुम्ही स्वस्थ बसणार नाही याची मला खात्री आहे. आणि म्हणून तुमच्यासारख्या लढाऊ माणसाच्या, कारण तुम्हाला माहित आहे, जरा स्वार्थ दिसला, लोकांच्या नावानं पाण्यावर लोणी काढणारे असले की मी जात नाही. माझं वैशिष्ट्य मोकळेपणानं सांगतो, आलं लक्षात, जात नाही मी तिथं. कारण मला माहित आहे हे चोर आहे, आणि आजपर्यंत बरेच चोर आपल्यामध्ये शिरले होते. पण दीपक भाऊ सारखा निडर, जिद्दी, अभ्यासू माणूस आपल्याला मिळालेला आहे. या माणसाची ताकद वाढवण्यासाठी आपल्याला प्रयत्न करावे लागेल. आता याच्या पुढे दुसरं काम धंदा नाही. बाकी घरातलं एखादा माणूस शेतीकडे ठेवा, एखादं ढोराकडे ठेवा, पण रिकाम्या पोरांनी आरक्षणाशिवाय दुसरा विषय या काळामध्ये घेऊ नका. आणि आपणही आता बघू की सरकार जर या काळामध्ये सर्टिफिकेट देणार नसेल तर सरकारला सुद्धा वाटलं पाहिजे, आईला उगाच या धनगराचा नाद केला राव, पालतं पडलो, वाटलं पाहिजे ही. आणि म्हणून कोणी इथं भाजपचे असतील, कोणी काँग्रेसचे असतील, कोणी राष्ट्रवादीचे असतील, कोणी कुठले असा, पहिल्यांदा तुम्ही धनगर जमातीचे आहात हे लक्षात ठेवा. आणि केवळ आपल्या जातीच्या न्याय हक्कासाठी कोणी लढतय, त्यांना पाठिंबा देतोय. अरे चुकीच्या लोकांना पाठिंबा द्यायला लोक आज मागे पुढे पाहत नाहीत. आपलं तर हे दुखणं खरं आहे, सरकारनं मान्य केलंय. आपल्याकडे अगदी इंग्लंड पासूनचे पुरावे आहेत, गॅझेट मधल्या नोंदी आहेत. अनुदान आजपर्यंत वाटप केलं गेलंय धनगर नावानं, काही अनुदान थांबवलेत. हा सगळा इतिहास सांगत बसलो तर त्यात खूप वेळ जाईल. आणि म्हणून आपला लढा सत्याचा लढा आहे, आपला लढा संविधानाचा लढा आहे. आणि त्यामुळेच दीपक भाऊ बोराडे सारख्या माणसाला साथ देण्याशिवाय आपल्याला दुसरा पर्याय नाही. नाहीतर येणारे दिवस अत्यंत कठीण असणार आहेत भाऊ. आरक्षण जे आहे 3.5% ते बी राबवत नाहीत. आपल्या लोकांच्या नोकऱ्या नाहीत. सध्या तर लय बेकार अवस्था चालू आहे. जवळपास 10 लाख कोटी रुपयाचं कर्ज आलंय सरकारवर. पोरं आपले बोंबलत फिरायला आधीच. शिक्षण कमी, ज्याचं शिक्षण आहे त्याला नोकऱ्या नाहीत, ज्याला नोकरी लागली त्याच्या प्रमोशनचा प्रॉब्लेम आहे. बिंदू नामावलेच्या सगळ्यात जास्त मेखा सरकारनं एनटी मध्ये मारलेले आहेत, सगळ्यात जास्त मेखा मारलेले आहेत. आणि म्हणून अनेक प्रश्न आहेत. आणि त्या सगळ्या प्रश्नांची सोडवणूक एसटीचं प्रमाणपत्र आपल्या हातामध्ये पडल्यानंतर होईल. आमची लढाई ही कुठल्याही जमाती सोबत नाही. आमची लढाई असंवैधानिक नाही. आमची लढाई खोट्याच्या पायावर उभी राहिलेली लढाई नाही, हे सांगायला मुद्दाम आलोय. आणि त्यामुळं मी जे बोललोय ते जर तुम्हाला कळालेलं असेल तर दीपक भाऊ बोराडे यांचा लढा किती महत्वाचा आहे, आपल्या लेकरांच्या भविष्यासाठी किती महत्वाचा आहे. आणि त्या लेकरांचं भविष्य घडवण्यासाठी हा माणूस त्याग करतोय. काल वादळ आलं, ही खंडोबाची कृपा म्हणा, लक्षात घ्या. हे खंडोबा बिरोबाचा प्रसाद आहे. खंडोबा बिरोबाला वाटतं असंच वादळ अरे तुम्ही निर्माण करावं महाराष्ट्रामध्ये, हे सांगायला हे वादळ आलतं. तुम्हाला काय उडून न्यायला आलं नव्हतं. तुम्हाला त्यानं सांगितलं, देवानं आशीर्वाद दिला, देवानं सांगितलं की तुम्ही या महाराष्ट्रामध्ये
दीपक भाऊ बोराडेंच्या उपोषणाच्या निमित्तानं एक मोठं असं वादळ निर्माण करणार आहात आणि त्या वादळाचा इशारा सरकार जर ऐकणार नसेल तर हे सरकार उडून जाणार आहे हे सांगायला कालचं वादळ आलं होतं. त्यामुळे घाबरून जाऊ नका. आपण घाबरत तर नाहीच. आधीच आपले टकुरे क्रियाक असतात. आपण घाबरतही नाही आणि काय म्हणतात त्याला बिना बुद्धीचं कामही करत नाही. आणि त्यामुळे आता बुद्धी लावून धाडसानं एकोप्यानं तुम्हाला फोडण्यासाठी तुम्हाला तोडण्यासाठी तुमच्यामध्ये फाटाफूट करण्यासाठी काही माणसं घुसवितील पण आपण हटायचं नाही. यशवंतराव होळकर ज्या पद्धतीनं पाय रोवून उभे टाकले होते त्याच पद्धतीने उभं टाकायचंय. भीमाबाई होळकर वयाच्या 17व्या वर्षी लढत होती. तशा आपल्या महिलांची संख्या जरा वाढवावी लागेल आपल्याला. थोडं कार्यकर्त्यांनी याच्याकडे लक्ष द्या. आणि महिला बाहेरून 200-250 किलो, आता माझं गाव 225 किलोमीटर आहे, तिथून येणार नाहीत. आपल्या अवतीभोवतीच्या गावातल्या महिला काढा. रात्रीच्या वेळेला भजन कीर्तनाचा कार्यक्रम करा. दीपक भाऊंचं संरक्षण झालं पाहिजे. दीपक भाऊंच्या तब्येतीत बदल झाले तर लगेच कळवा. प्रशासनाचं कोणी येत नसेल तर आमच्या सारख्याला सांगा. आम्ही मग कसे घोडे लावायचे ते बघतो. अलग लक्षात. तुम्ही त्याची चिंता करू नका. आम्ही सोबत आहोत. आणि केवळ पक्षाचं म्हणून मी बोलत नाही. दीपक भाऊंचा एक भाऊ म्हणून मी त्यांच्या सोबत आहे. आणि आपण सुद्धा दीपक भाऊंच्या रक्ता मासाचे माणसं म्हणून आपण त्यांना साथ द्यायचे, जीवापाड जपायचे. एवढंच या निमित्तानं बोलतो. येळकोट येळकोट, येळकोट येळकोट. धन्यवाद.